जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्राचा ढाण्यावार ज्यानं सरकारमध्ये बसण्याची महत्वाकांक्षा कधीही बाळगली नाही, पण ज्याची यंत्रणा, ज्याचा आदेश सरकारी आदेशापेक्षा कमी नव्हता। दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळा माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली माझ्यामुळे झाली। मी मुंबईकर असं म्हणत ज्यानं अवघ्या मुंबईकरांची मनं जिंकली, हिंदूंच्या हक्कासाठी लढणारा जो हिंदू हृदय सम्राट बनला, जो महाराष्ट्राच्या हिंदूंच्या मनातला अनभिषिक्त सम्राट होता। छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या मावळ्यांना एकत्र घेत ज्यानं शिवसेना उभी केली, कट्टरपंथीय मुस्लिम, पाकिस्तानी, बांगलादेशींवर आणि काँग्रेसी धोरणांवर थेट प्रहार करत मराठी माणसाचा हक्क जपणारा हा महाराष्ट्राचा बाप होता। शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे, दुसरा झेंडा शोभून दिसायचा नाही। शिवसैनिकांनी मोठ्या प्राणपणानं त्यांची तत्व जपली होती। त्याच बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळतोय। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची सूत्र हाती घेतली आणि शिवसेना दिशाहीन झाली। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांनी भाजपशी युती केली होती, पण सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरेंनी एका क्षणात ती मोडून काढली। ज्या काँग्रेसच्या नांग्या ठेचून टाका असं बाळासाहेब सांगायचे, त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं आपण सत्तेत बसू अशी स्वप्न त्यांना पडू लागली आणि उद्धव ठाकरेंनी याचसाठी हिंदुत्वावर पाणी सोडायचं ठरवलं। महाराष्ट्राच्या जनतेनं हिंदुत्वाला दिलेला कौल उद्धव ठाकरेंनी देशविघातकांसोबत सत्ता काबीज करण्यासाठी वापरला। महाराष्ट्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली। महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यावर ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे, पण ठाकरेंची ती 2.5 वर्षांची कारकीर्द म्हणजे महाराष्ट्र लुटण्याचा मोठा डाव होता। कट्टरपंथीयांवर कसलेले सगळे लगाम सैल झाले। देशविघातकी कारवाया करणाऱ्यांना महाराष्ट्रात रेड कार्पेट घातलं गेलं। पालघरमध्ये हिंदू साधूंची हत्या झाली, उद्धव ठाकरे यावरही शांत राहिले। अमरावतीत उमेश कोल्हेंचा मुस्लिम कट्टरपंथीयांनी खून केला, उद्धव ठाकरे तरीही शांत बसले। हनुमान चालीसाला विरोध केला, ऑनलाईन अजान स्पर्धा भरवली। महाराष्ट्रावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या रझाकारांचे वारसदार रझा अकादमीला पायघड्या घातल्या। जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा। क्या गलत कहा, क्या गलत कहा उन्होंने? बार हम अगर होम मिनिस्टर बन गए ना, कुछ लोगों को ऐसा ठीक करेंगे कि नानी याद आ जाएगी। लोकसभेत हिंदूंनी दाखवलेली नाराजी उद्धव ठाकरेंना चालली, कारण त्यांना मुस्लिम मतांची जणू चटकच लागलीये। शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडलेत। आम्हाला मुसलमानांची मते नको। उद्धव ठाकरेंना फक्त सत्तेचं गाजर दिसतंय, त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना पायाखाली ठेचलं। हिंदूंच्या भावनांचा अक्षरशः खून केला। भगव्याचा हा असा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही आणि येणारं हिरवं सावट, येणारं हिरवं संकट तुम्हाला ते परतही करता येणार नाही। इसलिए मैं कहता हूं, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे।